2026च्या पावसाळ्याची खरी तारीख अखेर समोर. यावर्षी महाराष्ट्रात पाऊस कधी पडणार, शेतकऱ्यांची पहिली पेरणी कधी होणार, अशी अधिकृत माहिती अखेर समोर आली. कालपर्यंत सगळ्या अफवा होत्या, पण आज अधिकृत माहिती समोर आली आहे. मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रातल्या कोणत्या जिल्ह्यात किती टक्के असणार याची टक्केवारी आता अधिकृतरित्या जाहीर झाली. कालपर्यंत दुष्काळ पडणार, एल नीनो येणार अशा प्रकारच्या बातम्या उठत होत्या, पण अखेर आता सगळे चित्र स्पष्ट झालं. कोणत्या तारखेला पेरण्या सुरू करायच्या, कोणत्या तारखेला खरा मान्सूनचे आगमन महाराष्ट्रात होणार, किती टक्के पाऊस पडणार, कोणते जिल्हे दुष्काळी राहणार आणि कोणत्या जिल्ह्यात भयानक पाऊस होणार, या संदर्भात एक अधिकृत रिपोर्ट समोर आला आहे. मागचे सगळे अंदाज गोठत गेले जेव्हा हा खरा अंदाज जाहीर झाला आहे. या अंदाजावरून तुम्ही तुमच्या शेतातली कामं असतील किंवा पेरणीचं नियोजन असेल तर ते वेळेत आता करू शकणार आहात. जर तुम्ही 2026च्या पावसाळ्या कसा राहील या चिंतेत जर अडकले असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ खूपच माहिती देऊन जाणार आहे. महाराष्ट्रात यावेळचा पाऊस कसा खेळणार याबाबतीत एक पक्का अंदाज आता सर्वप्रथम 2026चा बाहेर आलाय. कालपर्यंत देशात दुष्काळ पडणार, राज्यात प्यायला पाणी उरणार नाही असं बोललं जात होतं. याचं कारण न्यूजमध्ये तुम्ही पण बघितलंय. प्रशांत महासागर गरम झालाय. एल नीनोमुळे सगळीकडे आता संशयाचं सावट होतं. पण तेवढ्यात एक फायनल अंदाज आला, ज्यामध्ये मान्सूनची खरी वेळ सांगितली. आता पावसाळा नक्की केव्हा धडकणार, कोणत्या तालुक्यात किती पाणी पडणार याचा सविस्तर मोठा अंदाज आता यामध्ये पहिल्यांदाच मांडण्यात आला आहे. खरं तर सरकारी अंदाजात सुद्धा एल नीनोचा फटका बसणार हे स्पष्ट केलंय, पण दुसऱ्या समुद्रात एक वेगळीच लाट तयार होण्याचा दुसरा जबरदस्त अंदाज एप्रिल महिन्यामध्ये आत्ता वर्तवला आहे. त्यामुळे अवघ्या महाराष्ट्रामध्ये एक धाकधुकीचं वातावरण बनलंय. मग नक्की काय आहे तो प्लॅन, कोणत्या तारखेला पाऊस सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये संकट असणार आहे, याविषयीचा तो अधिकृत अंदाज तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भविष्यवाणी करण्यात आली होती आणि त्या भविष्यवाणीमध्ये देखील या पावसाळ्याबाबत एक भविष्यवाणी करण्यात आली होती. आता ती भविष्यवाणी आणि एक अधिकृत अंदाज या दोन्ही गोष्टींनुसार यावेळच्या पावसाळ्याच्या संदर्भातली महत्त्वाची माहिती देणार आहोत. स्पेशल रिपोर्ट आपण पाहणार आहोत आज या व्हिडिओमध्ये. आपण पाहणार आहोत की अधिकृत अंदाजामध्ये नेमकं काय सांगण्यात आलंय, कोणत्या जिल्ह्यात पावसाची परिस्थिती चांगली राहणार आहे, कोणत्या जिल्ह्यात पाऊस कमी पडणार आहे, देशात तसेच महाराष्ट्रात पावसाची सुरुवात केव्हा होणार आहे, पाऊस एकदा सुरू झाल्यानंतर तो किती दिवस चालू राहणार आणि किती दिवसांनंतर विश्रांती घेणार आणि विश्रांतीनंतर केव्हा सुरू होणार, एक अधिकृत अंदाज आणि सोलापूरमधील देवाची भाकणूक या दोन्ही गोष्टींची माहिती तुम्हाला आज व्हिडिओमध्ये देणार आहोत. 2026च्या पावसाळ्याबद्दल सध्या प्रचंड अफवा आणि भीती पसरली आहे, पण आता अधिकृत अंदाज आणि देवाची भाकणूक यामुळे सत्य स्पष्ट झालंय. सुरुवातीला आपण धार्मिक बाजू पाहूया. सोलापूरच्या सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेतील ती महत्त्वाची भाकणूक नीट समजून घ्या. तिथे एका वासराच्या माध्यमातून जे भाकीत केलं गेलं आणि त्या वासराने जे पदार्थ खाल्ले त्यानुसार तज्ज्ञांनी स्पष्ट सांगितलंय की यावेळचा पावसाळा हा हुबेहूब मागच्या वर्षासारखाच चटके देणारा असेल. खरं तर ही भविष्यवाणी जानेवारीतच झाली होती, पण त्यानंतर आदमापूरच्या बाळूमामांच्या यात्रेतही पावसाबाबत काही चिंताजनक संकेत मिळाले होते. आता ज्यांचा अशा गोष्टींवर विश्वास नाही त्यांच्यासाठी आपण विज्ञानाकडे वळूया. स्कायमेट या नामांकित संस्थेने पहिला मान्सून अंदाज जाहीर केलाय. हवामान खात्यापेक्षाही जास्त शेतकरी या खासगी संस्थेवर डोळे झाकून विश्वास ठेवतात, कारण त्यांचे अंदाज अनेकदा तंतोतंत खरे ठरतात. मग त्यांनी या एल नीनो आणि समुद्रातल्या त्या दुसऱ्या घातक प्रणालीबद्दल काय धोक्याची घंटा वाजवली आहे, चला सविस्तर जाणून घेऊया. सर्वात आधी हे एल नीनो म्हणजे नेमकं काय भूत आहे हे समजून घेतल्याशिवाय तुम्हाला पावसाची गंभीरता कळणार नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर जेव्हा समुद्राच्या पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते तेव्हा मान्सूनचे वारे कमकुवत होतात आणि पाऊस गायब होतो. याच कारणामुळे स्कायमेट म्हणतंय की यावर्षी पाऊस सरासरीच्या फक्त 94% पडणार. आकड्यान सांगायचं तर 868 मिलीमीटर पावसाऐवजी फक्त 816 मिलीमीटर पाऊस पडेल, म्हणजेच 52 मिलीमीटर पावसाची मोठी तूट. पण थांबा, याचा अर्थ असा आहे का की सुरुवातीलाच दुष्काळ पडणार की पेरण्या वाया जाणार? याचं रहस्य लपलंय जून आणि जुलै महिन्याच्या आकडेवारीत. शेतकरी भावांनो, यंदाच्या पावसाचा खेळ एखाद्या वळणावळणाच्या रस्त्यासारखा होणार आहे, जिथं सुरुवातीला रस्ता सपाट आणि सोपा वाटला तरी पुढं मोठी धोक्याची खिंड आहे.
सध्या सगळीकडे एल निनोची चर्चा सुरू आहे, पण त्याचं नाव ऐकून घाबरून जाण्यापेक्षा या हवामानाच्या लपंडावाची नेमकी नस पकडणं गरजेचं आहे. यंदा मान्सूनचं गणित थोडं उलटपालटं आहे. सुरुवातीला म्हणजे जून आणि जुलैमध्ये एल निनो असूनही त्याचा प्रभाव थोडा नरम राहील. हाच आपल्यासाठी सर्वात मोठा दिलासा आहे. तारखात सांगायच्या तर 1 ते 5 जूनच्या सुमारास पाऊस केरळमध्ये धडकेल आणि 10 ते 15 जूनपर्यंत तो कोकणची माती भिजवत आपल्या महाराष्ट्रात थाटामाठात शिरकाव करेल. जूनमध्ये पाऊस ठीकठाक राहील, त्यामुळे पेरण्यांची उगाच घाई न करता तुम्ही वेळेवर बी बियाणं मातीत टाकू शकाल. जुलै महिना तर पावसाचा राजा ठरेल. या काळात ढग नुसते बरसणार नाहीत, तर जमिनीची तहान भागवून तुमची पिके 1.5-2 फुटांपर्यंत जोमानं वर येतील. हिरवीगार शेतं पाहून डोळ्यांचं पारणं फिटेल. पण खरी मेख इथंच मारली गेली आहे. जुलैपर्यंत सगळं आलबेल दिसलं तरी खरा धोका आणि पावसाचे धोकादायक वळण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये दडलंय. याच 2 महिन्यात एल निनो आपलं अकराळ विक्राळ रूप दाखवणार आहे. जुलैमध्ये शांत बसलेला हा एल निनो ऑगस्टमध्ये थेट पावसाची वाट अडवून धरेल. याचा परिणाम असा होईल की ऑगस्टमध्ये पावसाचा मोठा खंड पडू शकतो. म्हणजेच पाऊस महिनाभर गायब होऊ शकतो. विचार करा, तुमचं पीक ऐन भरात असेल, त्याला फुलोरा येत असेल आणि नेमक्या त्याच वेळी आभाळ कोरडं ठाक पडलं तर काय होईल? विशेषतः विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पिके जोमात असतानाच पावसाची ओढ लागल्यामुळे काळजात धस्स होऊ शकतो. पण अशातच आयोडी नावाची एक निसर्गाची यंत्रणा आपल्याला वाचवायला देवदूतासारखी धावून येऊ शकते. जर ही प्रणाली पॉझिटिव्ह राहिली तर ती एल निनोला शिंगावर घेईल आणि ऑगस्टमध्ये ओढवणारे हे संकट थोड्याफार प्रमाणात का होईना पण टळू शकेल. आता जरा आपल्या भागात काय परिस्थिती राहील ते बारकाईनं पाहूया. कोकणातल्या माझ्या भावांना काळजी करायची गरज नाही. तिथं मुंबई, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचे दिवस जास्त असतील. पण घाटमाथा ओलांडून मध्य महाराष्ट्रात आलात की पुणे, अहिल्यानगर, सोलापूर आणि सातारा, सांगली, कोल्हापूरचं चित्र थोडं संमिश्र दिसेल. इथल्या शेतकऱ्यांनी, विशेषतः सोलापूर आणि अहिल्यानगरच्या भावांनी सुरुवातीला पाऊस चांगला झाला तरी हुरळून न जाता ऑगस्टसाठी आत्ताच पाण्याचं नियोजन करायला हवं. उत्तर महाराष्ट्रात नाशिकला पाऊस ठीकठाक साथ देईल, पण धुळे आणि नंदुरबारच्या काही भागात पावसाची ओढ जाणवेल. तिथं थोडं जपूनच पावलं टाकावी लागतील. सर्वात मोठी काळजाची धडधड वाढवणारी बातमी मराठवाड्यासाठी आहे. छत्रपती संभाजीनगरापासून ते नांदेड, लातूरपर्यंतच्या पट्ट्यात पेरणीनंतर जुलैच्या अखेरीस पाऊस दगा देण्याची दाट शक्यता आहे. इथल्या जमिनीची तहान मोठी आहे आणि निसर्गाचा हा लहरीपणा इथल्या कष्टकऱ्याची परीक्षा घेणारा ठरेल. विदर्भात सुद्धा परिस्थिती काही वेगळी नाही. तिथं सुरुवातीला मान्सूनपूर्व पाऊस दणक्यात होईल, पण मुख्य हंगामात 6% तूट राहू शकते. याचा अर्थ असा की आपल्याला पावसाच्या प्रत्येक थेंबाचा हिशोब ठेवायला लागणार आहे. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, निसर्ग आपल्याला संधी देतोय, पण सावध राहण्याचा इशाराही देतोय. सुरुवातीचे 2 महिने पाऊस चांगला आहे म्हणून बेसावध राहू नका. तुमची शेततळी, विहिरी आणि पाण्याचे साठे आत्ताच तयार ठेवा. जर आपण वेळेवर नियोजन केलं आणि हवामानाचा हा अंदाज नीट समजून घेतला तर एल निनो असो वा नसो, आपण आपल्या मातीतून सोनं नक्कीच पिकवू. हा लढा फक्त आभाळाशी नाही तर आपल्या नियोजनाशी सुद्धा आहे. निसर्ग लहरी असला तरी बळीराजा जिद्दी आहे, हे आपल्याला या हंगामात सिद्ध करायचं आहे. युती, स्कायमेट आणि सरकारी अंदाजांची आकडेवारी. पण आता थोडं माझ्या आणि तुमच्या मनातलं बोलूया. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे हे अंदाज आहेत, म्हणजे ही केवळ एक शक्यता आहे. निसर्ग कधी काय करेल हे आपण विज्ञानाच्या जोरावर सांगू शकतो, पण शेवटचा शब्द हा निसर्गाचाच असतो. यावरील एक निनोचं सावट आहे, हे ऐकून घाबरू नका. अनेकदा आपण बघतो की मोठे मोठे अंदाज फेल ठरतात आणि पाऊस अनपेक्षित चांगला होतो, पण सावध राहिलेलं कधीही चांगलं. म्हणूनच मी तुम्हाला विनंती करेल की पेरणीची घाई करू नका. किमान 75 ते 100 मिली पाऊस झाल्याशिवाय आणि जमिनीची ओल किमान 1 बीत खाली गेल्याशिवाय बीट मातीत टाकू नका, कारण एकदा बी व्हायला गेलं की दुबार पेरणीचा खर्च पेलवेल. आजच्या काळात खूप कठीण आहे. मित्रांनो, मी हा व्हिडिओ बनवताना फक्त आकडेवारी नाही तर आपल्या बळीराजाच्या डोळ्यातले स्वप्न आणि भीती दोन्ही डोळ्यासमोर ठेवले आहेत. आता मला तुमच्याकडून एक मदत हवी आहे. तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून बघताय हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुमच्या भागात सध्या ढगाळ वातावरण आहे का, किंवा पेरणीसाठी कोणतं वाण म्हणजे सीड निवडलं आहे? तुमच्या कमेंट्समुळे
काय होतं की दुसऱ्याच्या शेतकऱ्यालाही समजतं की कोणत्या भावना काय परिस्थिती आहे. तुमची एक कमेंट्स तुमच्या परिसरातील तुमच्या भागासाठी महत्त्वाची माहिती ठरू शकते. त्यामुळे कमेंट्स करायला विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या प्रत्येक शेतकरी ग्रुपवर शेअर करा, जेणेकरून कोणीही अफवांना बळी पडणार नाही. शेवटी एकच सांगेल, एल निनो आणि असो किंवा दुसरं काही, आपला बळीराजा आजवर कधीच हरला नाही आणि पुढेही हरणार नाही. आपण संयम आणि योग्य नियोजन ठेवलं तर संकटावर मात नक्की करू शकतो. तुम्हाला जर अशाच प्रकारची अधिकृत माहिती आणि अपडेट्स हवे असतील तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटूया अशाच एका अपडेट्समध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, सतर्क राहा. धन्यवाद. जय जवान.